लाडक्या बहिणींनो थांबा. हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेत असेल तर 1500 नाही, थेट 4,500 रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण सगळ्यांनाच हे पैसे मिळणार नाहीत. कोणाला मिळणार, कधी मिळणार आणि कुठे महिलांची मोठी चूक होते, हे सगळं आज स्टेप बाय स्टेप सांगतो. नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, मी आहे राजू बेंद्रे आणि तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी माहिती सांगणार आहे ज्यामुळे 4,500 रुपये थांबणार की मिळणार हे ठरणार आहे. स्टेप नंबर पहिला, 4,500 रुपयाची चर्चा अचानक का सुरू झाली? लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत होते. पण सध्या राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर सरकारकडून एक मोठा निर्णय विचाराधीन आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ह्या 3 महिन्याचे पैसे एकत्र देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. म्हणजेच एकूण 1500 गुणिले 3 एकूण 4,500 रुपये हे मिळणार आहेत. स्टेप नंबर 2, पैसे कधी जमा होऊ शकतात? आता इथे लक्ष द्या, कारण ही तारीख खूप महत्वाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 जानेवारी मकर संक्रांतीपूर्वी हे तिन्ही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. आधी नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यानंतर डिसेंबर जानेवारीचं, असे एकूण 4,500 रुपये एकदम जमा होण्याची शक्यता आहे. पण थांबा, इथेच ट्विस्ट आहे. लाडक्या बहिणींनो, ही बातमी ऐकून अनेक महिलांना आनंदी होतील, पण सगळ्यांना 4,500 मिळतील असं नाही. कारण इथे येते की ई-केवायसी ची अट. स्टेप नंबर 3 मध्ये ई-केवायसी सर्वात मोठी अडचण. सध्या राज्यात एकूण पात्र महिला 2,42,00,000 आहेत. ई-केवायसी पूर्ण फक्त 1,60,00,000 महिला हे आतापर्यंत केवायसी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे जवळपास 80,00,000 महिलांची ई-केवायसी अपूर्ण आहे आणि सरकारने स्पष्ट केलं आहे की ई-केवायसी शिवाय पुढील पैसे मिळणार नाहीत. केवायसी नसेल तर काय होईल? जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल, आधार बँक लिंक नसेल, मोबाईल नंबर अपडेट नसेल, तर पैसे उशिरा मिळू शकतात किंवा थांबवू शकतात. आणि म्हणूनच महिला व बाल विकास विभागाकडून तात्काळ ई-केवायसी पूर्ण करण्याचा आवाहन केला जात आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2025च्या आत तुम्ही ही ई-केवायसी पूर्ण करून घ्यायचं आहे. स्टेप नंबर 5 मध्ये सरकार 1 महिन्याची सूट देणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आणखीन 1 महिन्याची मुदत देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. याचा फायदा ज्या महिलेची प्रक्रिया अपूर्ण आहे, म्हणजे ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांच्यासाठी आहे. त्यांनाही पैसे मिळू शकतात. पण ह्यासाठी आता दुर्लक्ष करून चालणार नाही. 4,500 रुपये मिळणार की नाही कसं ओळखायचं? लाडक्या बहिणींनो, आजचे हे 3 गोष्टी तपासा. तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का? दुसरं, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? तिसरं, मोबाईल नंबर चालू आहे का? जर हे सगळं येस असेल तर तुम्ही 4,500 साठी सेफ झोनमध्ये आहात. 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही ह्यासाठी पात्र आहात. सध्या ही माहिती सरकारची चर्चावर आधारित आहे. अजूनही अधिकृत जी-आर आलेला नाही, पण निवडणुका, सणसुद्धी, महिलांसाठी मोठा दिलासा हे सगळं पाहत मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की 4,500 रुपये मिळायला हवेत, तर कमेंटमध्ये येस नक्की लिहा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. पुढील अपडेटसाठी चॅनलवर लक्ष ठेवा. धन्यवाद.